नमस्कार मित्रांनो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चा करणार आहोत 9 नोव्हेंबर ज्यांची जन्मतारीख आहे, त्यांचं संपूर्ण व्यक्तिमत्व, त्याचप्रमाणे येणारं जे संपूर्ण वर्ष आहे हे नेमकं कशा प्रकारचं असेल, या संदर्भातले खुलासेवार चर्चा आपण या व्हिडिओमध्ये करणार आहोत. सुरुवातीला ज्यांची जन्मतारीख 9 नोव्हेंबरची आहे त्या सर्वांना जन्मदिनाच्या मनापासून शुभेच्छा. येणारं संपूर्ण वर्ष हे तुमच्या सर्व इच्छा आकांक्षा पूर्तीचं ठरो, हीच आमची सदिच्छा. यांच्या संपूर्ण व्यक्तिमत्वाबद्दल सांगायचं झालं तर अतिशय आकर्षक आणि बिनधास्त अशा प्रकारचं यांचं व्यक्तिमत्व असतं. राहणीमान सुव्यवस्थित, नीटनेटकं, टापटीप आणि ब्रँडेड कपडे घालणं यांना पसंत येतं. तसं पाहिलं तर आधुनिक जीवनशैलीचे यांना आकर्षण असतं आणि त्याचमुळे बऱ्याच वेळा अनपेक्षितपणे खर्चसुद्धा होतात. खर्चावर नियंत्रण राहत नाही. मात्र मनाचे फार मोकळे असतात. यांची वाणी थोडीशी तिखट वाटू शकते, परंतु उगाच समोरच्याला बरं वाटावं म्हणून गोड बोलणं यांच्या तत्वात बसणारं नसतं. आपण जसे आहोत तसेच समोरच्याला दिसणार, हा भाव यांच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारचा असतो. त्यामुळेच या ज्या व्यक्ती असतात यांच्यावर विश्वासार्हता आपण करू शकतो किंवा विश्वास यांच्यावर ठेवू शकतो. याचप्रमाणे यांच्यामध्ये निर्णय क्षमतासुद्धा चांगली असते. एखादा गोष्ट त्यांना आवडली तर ते लगेच करतात किंवा एखादी गोष्ट त्यांना आवडली तर त्याकरता 100% डेडिकेशन देण्याची तयारी यांच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारची असते. या व्यक्ती कधीही कुणाला घाबरत नाही, ना कुठल्या व्यक्तीला ना कुठल्या परिस्थितीला. येणाऱ्या परिस्थितीला धैर्याने तोंड देणारी ही व्यक्ती असतात. हा भाव स्त्रियांमध्ये सुद्धा दिसून येतो. त्याचप्रमाणे यांना फॅशनचा अतिशय उत्तम सेन्स असतो. आधुनिक जीवनशैलीची आवड असते. त्याचप्रमाणे अधिभौतिक सुखाची सुद्धा यांना आवड असते. नृत्य, नाट्यकला, चित्रपट, संगीत, दागदागिन्यांची आवड, परफ्यूमची आवडसुद्धा यांच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे दिसून येते आणि तशाच प्रकारे यांचं एकंदरीत व्यक्तिमत्व असतं. शाळा शिक्षण सहजपणे पूर्ण करतात. त्याचप्रमाणे यांच्यामध्ये मेहनतीपणा आणि डेडिकेशन आणि ॲम्बिशियस नेचर असल्या कारणामुळे जीवनामध्ये व्यवस्थितपणे हे जी व्यक्ती असतात ते त्यांना स्थावरता येताना दिसून येते. याचप्रमाणे यांची वाणी तिखट असल्यामुळे जी व्यक्ती असतात त्यांच्यामधून थोडंसं अंतर ठेवणं पसंत करतात. परंतु खरं पाहिलं तर बिनधास्त अशा व्यक्ती असतात जीवाला जीव देणाऱ्या असतात. याचप्रमाणे जीवनामध्ये जर का रिलेशनशिपच्या बाबतीमध्ये विचार करायचा झाला तर रिलेशनशिपमध्ये या व्यक्ती थोडा लवकर येतात. भिन्न लिंग व्यक्तीप्रती आकर्षण यांच्यामध्ये जात्याच असतं. याचप्रमाणे रिलेशनशिपमध्ये म्हणा किंवा वैवाहिक जीवनामध्ये थोडंसं असंतुष्ट राहतात. याच्यामागे त्यांचा स्वभाव असतो. झटकन बोलणं, वरमावर बोट ठेवून बोलणं आणि समोरच्याला लागेल असं बोलणं, हा भाग यांचा स्वभावाचा असल्या कारणामुळे रिलेशनशिप किंवा वैवाहिक जीवनामध्ये पूर्णपणे सुखी होणं थोडंसं कठीण होऊन बसतं. अर्थात त्यांना स्वतःच्या या स्वभावाबद्दलची काही तमा नसते, कारण तो त्यांचा मुळातच तसा स्वभाव असतो. त्याच्यामुळे तो नीटसा होणं थोडंसं कठीण असतं. मात्र जीवाला जीव देणारी माणसं असतात. जर का एकदा तुम्ही त्यांच्या रिलेशनशिपमध्ये किंवा वैवाहिक जीवनामध्ये आला तर तुमची संपूर्ण जबाबदारी घेणाऱ्या या व्यक्ती असतात. लाड करणाऱ्या असतात. त्याच्यामुळे आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे स्वतः जसे स्वतंत्रपणे वागतात त्याचप्रमाणे दुसऱ्याही व्यक्तीला स्वातंत्र्य देण्याची भाव यांच्यामध्ये दिसून येतो. फक्त एकच गोष्ट आहे की यांचा 4 चौघांसमोर अपमान करणं यांना अजिबात आवडत नाही. ही गोष्ट थोडी सांभाळणं थोडंसं महत्त्वाचं आहे, कारण थोडासा इगोस्टिक भाग किंवा अहंकाराचा भाग यांच्यामध्ये दिसून येतो. एकंदरीतच सांगायचं झालं तर मनात आणलेली गोष्ट संपूर्णपणे खरी करून दाखवायची आणि जबरदस्त मेहनतीची ताकद या लोकांमध्ये खूपच चांगल्या प्रकारे दिसून येते. यांचं व्यक्तिमत्वसुद्धा अतिशय उत्तम असतं. याचप्रमाणे आरोग्याच्या संदर्भात सांगायचं झालं तर पित्त प्रकृती यांची साधारणतः दिसून येते आणि मग त्याशी संबंधित किंवा उष्णतेशी संबंधित त्रास यांना दिसून येतात. ॲलर्जिकसुद्धा असतात. स्किन ॲलर्जी वगैरे होण्याची शक्यता यांच्या बाबतीत थोडीशी जास्त असते. लागणं, कापणं, खरचटणं, फ्रॅक्चर होणं अशा प्रकारचे काही शारीरिक दुखापतीचे प्रसंगसुद्धा यांच्यावरती येतात. तर त्याच ठिकाणी थोडं लक्ष देणं गरजेचं आहे. अर्थात या व्यक्ती बऱ्याच प्रमाणात ॲक्टिव्ह असतात. त्यामुळे अशा प्रकारे त्रास होऊ शकतात. येणाऱ्या संपूर्ण वर्षामध्ये थोडंसं स्वतःच्या आरोग्याकडे लक्ष देणं गरजेचं राहील. एप्रिल 2025 नंतरचा कालावधी तुमच्यासाठी शुभफलदायक राहील. तुमच्या मनातली ज्या महत्त्वपूर्ण आशा आकांक्षा असते त्या साधारण एप्रिल 2025 नंतर पूर्ण होण्याची शक्यता बऱ्याच काळात राहील. धन्यवाद.